प्रेमाचा प्रवास भाग 11. रोहनवर झालेला हल्ला इतका जोरदार होता की तो काही क्षण शुद्धीवरच राहिला नाही. रोहन, सायली रडत त्याच्याजवळ धावली. त्याच वेळी विक्रमने समोर उभ्या असलेल्या काळ्या सावलीला पकडण्याचा प्रयत्न केला, पण ती व्यक्ती हवेलीच्या अंधारात पळून गेली. विराजही धावत तिच्या मागे गेला, पण काही क्षणातच तो परत आला. तो पळून गेला. रोहन हळूहळू शुद्धीवर आला. मी ठीक आहे, पण तो कोण होता? विक्रम काही क्षण शांत राहिला. मग त्याने एक धक्कादायक गोष्ट सांगितली. आजपर्यंत मी तुमच्यापासून एक मोठं सत्य लपवलं होतं. रोहन आणि सायली त्याच्याकडे पाहू लागले. ही हवेली माझ्या कुटुंबाची आहे. हे ऐकताच दोघांनाही मोठा धक्का बसला. काय? विक्रम पुढे म्हणाला. माझ्या वडिलांचा या हवेलीशी संबंध होता. अनेक वर्षांपूर्वी इथे काहीतरी भयंकर घडलं होतं. त्या घटनेनंतर आमची संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. सायलीने विचारलं. मग तू हे आधी का नाही सांगितलंस? विक्रमचा आवाज थरथरला. कारण मला वाटलं तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. तेवढ्यात वरच्या मजल्यावरून पुन्हा कोणाच्या चालण्याचा आवाज आला. टक टक टक. सगळे वर धावले. एका जुन्या खोलीत त्यांना एक मोठं कपाट दिसलं. कपाट उघडताच आत एक जुनी डायरी आणि काही फोटो सापडले. रोहनने डायरी उघडली. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, जर ही डायरी कोणाच्या हातात आली असेल तर समजा खुनी अजूनही जिवंत आहे. सगळ्यांच्या अंगावर काटा आला. रोहनने पुढचं पान उघडलं आणि त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला. हे कसं शक्य आहे? डायरीत एका व्यक्तीचा फोटो होता. तो फोटो पाहून विक्रम हादरला. नाही, हा तर. तेवढ्यात त्यांच्या मागे कोणीतरी टाळ्या वाजवल्या. टाळी, टाळी, टाळी. सगळ्यांनी मागे वळून पाहिलं. अंधारातून एक व्यक्ती बाहेर आली. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तोच काळा मुखवटा होता आणि तो हसत म्हणाला, आता खराखुरा खेळ सुरू होतो. डायरीत नेमका कोणाचा फोटो होता? मुखवटा घातलेली व्यक्ती कोण आहे? विक्रमने अजून कोणतं सत्य लपवलं आहे? हे जाणून घेण्यासाठी पहा प्रेमाचा प्रवास भाग 12.